आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय कबीर परमेश्वर यांच्याद्वारे बिभीषण आणि मंदोदरीला शरणात घेणे. परमेश्वर मुनींद्रजी अनल अर्थात नल आणि अनिल अर्थात नीलला शरणात घेतल्यानंतर लंकेला गेले. तिथे एक परमभक्त चंद्रविजयजी यांचा 16 सदस्यांचा परिवार राहत होता. ते भाट जातीत जन्म झालेले पुण्यकर्मी जीव होते. परमेश्वर मुनींद्र म्हणजे कबीरदेवजी यांचा उपदेश ऐकून पूर्ण परिवाराने नामदीक्षा प्राप्त केली. परमभक्त चंद्रविजयजी यांची पत्नी भक्तमती कर्मवती लंकेचा राजा रावणाची राणी मंदोदरीच्या जवळ नोकरी म्हणजे सेवा करत होती. राणी मंदोदरीला थट्टा मस्करी चांगले वाईट विनोद ऐकवून तिचे मनोरंजन करत होती. भक्त चंद्रविजय राजा रावणाजवळ दरबारात नोकरी म्हणजे सेवा करत होता. राजाच्या मोठेपणाचे गाणे ऐकवून त्याला प्रसन्न करत होता. भक्त चंद्रविजयची पत्नी भक्तमती कर्मवती परमेश्वरांकडून उपदेश प्राप्त केल्यानंतर राणी मंदोदरीला प्रभुचर्चा जी सृष्टीरचना आपल्या सद्गुरू मुनींद्रजी यांच्याकडून ऐकली होती ती चर्चा दररोज ऐकवू लागली. भक्तमती मंदोदरी राणीला अति आनंद येऊ लागला. तासन तास प्रभूच्या सत्यकथा भक्तमती कर्मवती ऐकवत राहायची आणि मंदोदरीच्या डोळ्यातून पाणी वाहत राहायचे. एक दिवस राणी मंदोदरीने कर्मवतीला विचारले, तुम्ही हे ज्ञान कुणाकडून ऐकले? आपण तर खूप उलट्या सुलट्या गोष्टी करत होता. एवढा बदल परमात्मातुल्य संतांशिवाय नाही होऊ शकत. तेव्हा कर्मवतीने सांगितले की आम्ही एका परम संतांकडून एवढ्यातच उपदेश घेतला आहे. राणी मंदोदरीने संतांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करत म्हटले, तुमचे गुरु यावेळी आले तर त्यांना आमच्या घरी बोलावून आण. आपल्या मालकणीचा आदेश प्राप्त करून डोके झुकवून सत्कारपूर्वक म्हटले की जशी आपली आज्ञा, तुमची सेविका तेच करेल. माझी एक विनंती आहे असे म्हणतात की संताला आदेशपूर्वक नाही बोलावले पाहिजे. स्वयं जाऊन दर्शन करणे श्रेयस्कर असते आणि जशी तुमची आज्ञा तसेच होईल. महाराणी मंदोदरीने म्हटले की आता तुमचे गुरुदेवजी यावेळेस आले तर मला सांग, मी स्वतः त्यांच्या जवळ जाऊन दर्शन करेन. परमेश्वरांनी मग श्रीलंकेत कृपा केली. मंदोदरी राणीने उपदेश प्राप्त केला. काही वेळानंतर आपले प्रिय भाऊजी भक्त बिभीषणजी यांना उपदेश देवविला. भक्तमती मंदोदरी उपदेश प्राप्त करून दिवस रात्र प्रभुस्मरणात लीन राहू लागली. आपले पती रावणाला देखील सद्गुरू मुनींद्रजी यांच्याकडून उपदेश प्राप्त करण्यासाठी कित्येक वेळेस प्रार्थना केली, परंतु रावणाने नाही ऐकले. असे म्हणायचा की मी परमशक्ती महेश्वर मृत्युंजय शिवजी यांची भक्ती केली आहे. यांच्या तुल्य कोणतीच शक्ती नाही. आपली कोणीतरी दिशाभूल केली आहे. काही वेळानंतर वनवास प्राप्त श्री सीताजी यांचे अपहरण करून रावणाने आपल्या नवलखा बागेत कैद केले. भक्तमती मंदोदरीच्या वारंवार प्रार्थना केल्याने देखील रावणाने माता सीताजी यांना पुन्हा सोडून येणे स्वीकार नाही केले. तेव्हा भक्तमती मंदोदरीजी यांनी आपले गुरुदेव मुनींद्रजी यांना सांगितले, महाराजजी, माझ्या पतीने कोणाच्या तरी पत्नीचे अपहरण केले आहे. माझ्याकडून सहन नाही होत. तो तिला पुन्हा सोडून येणे कोणत्याही किमतीवर स्वीकार नाही करत. तुम्ही दया करा माझे प्रभू. आजपर्यंत जीवनात मी असे दुःख पाहिले नव्हते. परमेश्वर मुनींद्रजी म्हटले की बेटा मंदोदरी, ही महिला कोणी साधारण स्त्री नाही. श्री विष्णूजी यांना शापवश पृथ्वीवर यावे लागले आहे. ते अयोध्येचे राजा दशरथाचे पुत्र रामचंद्र नावाने जन्मले आहेत. यांना 14 वर्षांचा वनवास प्राप्त आहे. तसेच लक्ष्मीजी स्वयं सीता रूपात यांच्या पत्नी रूपात वनवासात श्री रामाच्या सोबत होती. तिला रावणाने साधू वेश बनवून धोका देऊन उचलून आणले आहे. ही स्वयं लक्ष्मीच सीताजी आहे. तिला शीघ्र परत करून क्षमा याचना करून आपल्या जीवनाची भिक्षा याचना रावणाने केली तर यातच त्याचे कल्याण आहे. भक्तमती मंदोदरीने अनेक वेळेस प्रार्थना करूनही रावणाने नाही ऐकले. तसेच म्हटले की ते 2 वनवासी जंगलात फिरणारे माझे काय बिघडू शकतात? माझ्याजवळ अगणित सैन्य आहे. माझे 1 लाख पुत्र तसेच 1.25 लाख नातवंडे आहेत. माझा पुत्र मेघनाद याने स्वर्गाचा राजा इंद्राला पराजित करून त्याच्या कन्येसोबत विवाह केला आहे. 33 करोड देवतांना आम्ही कैद करून ठेवले आहे. तू मला त्या 2 बेसहारा वनात विचरण करणाऱ्या वनवासींना भगवान सांगून घाबरू पाहत आहेस.
या स्त्रीला परत नाही पाठवणार. मंदोदरीने भक्ती मार्गाचे ज्ञान जे आपले पूज्य गुरुदेवांकडून ऐकले होते रावणाला खूप समजावले. बिभीषणाने देखील आपल्या मोठ्या भावाला समजावले. रावणाने आपला भाऊ बिभीषणाला मारले. तसेच म्हटले की तू जास्त श्री रामचंद्राची बाजू घेत आहेस, त्याच्याकडेच चालता हो. एक दिवस भक्तमती मंदोदरीने आपले पूज्य गुरुदेव यांना प्रार्थना केली की हे गुरुदेव, माझे सौभाग्य उद्ध्वस्त होत आहे. एक वेळेस आपण देखील माझ्या पतीला समजवा. जर तो आपले म्हणणे मानणार नसेल तर मला विधवा होण्याचे दुःख नाही होणार. आपल्या वचनाची मुलगी मंदोदरीची प्रार्थना स्वीकार करून राजा रावणाच्या दरबारात समक्ष उभे राहून परमेश्वर मुनींद्रजी यांनी द्वारपालांना राजा रावणाला भेटण्याची प्रार्थना केली. द्वारपालांनी सांगितले, ऋषीजी, यावेळी आमच्या राजांनी आपला दरबार लावला आहे. यावेळी आतमधला संदेश बाहेर येऊ शकतो, बाहेरचा संदेश आत जाऊ शकत नाही. आम्ही विवश आहोत. तेव्हा पूर्ण प्रभू अंतर्धान पावले आणि राजा रावणाच्या दरबारात प्रकट झाले. रावणाची दृष्टी ऋषींवर गेली तर गरजून विचारले की या ऋषींना माझ्या आज्ञेशिवाय कोणी आत येऊ दिले आहे? त्या द्वारपालांना आणून माझ्या समोर मारून टाका. तेव्हा परमेश्वरांनी सांगितले, राजन, तुमच्या द्वारपालांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यांना माहीत नाही की मी कसा आतमध्ये आलो. रावणाने विचारले की तू आतमध्ये कसा आलास? तेव्हा पूर्ण प्रभू मुनींद्र वेशात अदृश्य होऊन पुन्हा प्रकट झाले. तसेच म्हणाले की मी असा आलो. रावणाने विचारले की येण्याचे कारण सांगा. तेव्हा प्रभूंनी सांगितले की आपण एक योद्धा असून एका अबलेचे अपहरण करून आणले आहे. हे आपल्या प्रतिष्ठेच्या व शूरवीरतेच्या विपरीत आहे. सीता कोणी साधारण स्त्री नाही, ही स्वयं लक्ष्मीजींचा अवतार आहे. श्री रामचंद्रजी जे यांचे पती आहेत ते स्वतः विष्णू आहेत. हिला परत करून आपल्या जीवनाची भिक्षा मागा, यातच तुमचे भलं आहे. एवढे ऐकून तमोगुण म्हणजे भगवान शिवचा उपासक रावणाने क्रोधित होऊन नंगी तलवार घेऊन सिंहासनावरून गरजत उडी घेतली. तसेच त्या नादान प्राण्याने तलवारीचे अंधाधुंद 70 वार ऋषीजी यांना मारण्यासाठी केले. परमेश्वर मुनींद्रजी यांनी एक झाडूची काडी हातात पकडली होती. तिला ढालीप्रमाणे पुढे केले. रावणाचे 70 वार त्या नाजूक काडीवर लागले. असा आवाज झाला जसे लोखंडाच्या खांबावर म्हणजे पिलरवर तलवार लागत आहे. काडी जरा देखील हलली नाही. रावणाला घाम फुटला तरी देखील आपल्या अहंकारावश नाही मानले. हे तर ओळखले की हे कोणी साधारण ऋषी नाहीत. रावण अभिमानवश म्हणाला की मला तुमची एकही गोष्ट नाही ऐकायची, तुम्ही जाऊ शकता. परमेश्वर अंतर्धान पावले. तसेच मंदोदरीला सर्व वृत्तांत ऐकून प्रस्थान केले. राणी मंदोदरी म्हणाली, गुरुदेव, आता मला विधवा होण्यात काही कष्ट नाही होणार. श्री रामचंद्र व रावणाचे युद्ध झाले. रावणाचा वध झाला. ज्या लंकेचे राज्य रावणाने तमोगुण भगवान शिवजींची कठीण साधना करून 10 वेळेस शीर बलिदान करून प्राप्त केले होते, रावणाचे ते क्षणिक सुख देखील निघून गेले आणि नरकाचा भागी झाला. याविरुद्ध पूर्ण परमात्मा यांचे सतनाम साधक बिभीषणला कठीण साधना न करता पूर्ण प्रभूंची सत्य साधना व कृपेने लंका देशाचे राज्यही प्राप्त झाले. हजारो वर्षांपर्यंत बिभीषणाने लंकेच्या राज्याचे सुख भोगले होते आणि प्रभू कृपेने राज्यात पूर्ण शांती राहिली. सर्व राक्षस वृत्तीचे व्यक्ती विनाशाला प्राप्त झाले होते. भक्तमती मंदोदरी, भक्त बिभीषण तसेच परमभक्त चंद्रविजयजी यांच्या परिवाराचे सर्व 16 सदस्य आणि अन्य ज्यांनी पूर्ण परमेश्वर यांचा उपदेश प्राप्त करून आजीवन मर्यादाव्रत सद्भक्ती केली ते सर्व साधक इथे पृथ्वीवर देखील सुखी राहिले. तसेच अंतसमयी परमेश्वर यांच्या विमानात बसून शाश्वतम स्थानम म्हणजे सतलोकी गेले. यामुळेच पवित्र गीता अध्याय 7 मंत्र 12 ते 15 मध्ये म्हटले आहे की तीनही गुण म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांच्या साधनेने मिळणाऱ्या क्षणिक सुविधांद्वारे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे ते राक्षस स्वभाववाले, मनुष्यात नीच, दुष्कर्म करणारे मूर्ख मला म्हणजे काल ब्रह्मला पण नाही भजत. पुन्हा गीता अध्याय 7 मंत्र 18 मध्ये गीता बोलणारा म्हणजे कालब्रह्म प्रभू म्हणत आहे की कोणी एक उदार आत्मा माझी म्हणजे ब्रह्मची साधना करतो, कारण त्यांना तत्वदर्शी संत भेटला नाही. तो प्रामाणिक आत्मा देखील माझ्या अनुत्तमाम म्हणजे अति अश्रेष्ठ
गतिम म्हणजे गतीमध्ये आश्रित राहिला आहे ते सुद्धा पूर्ण मुक्त नाहीत. यासाठी पवित्र गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे की, हे अर्जुना, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. पूर्ण परमात्मा अर्थात तद्ब्रह्म त्यांच्या कृपेनेच तू परमशांती तसेच सतलोक अर्थात सनातन परमधामास प्राप्त होशील. यासाठी पुण्यात्मांना निवेदन आहे की आज दासांचा दास म्हणजे रामपाल दासला पूर्ण परमात्मा प्राप्तीचा वास्तविक विधी प्राप्त आहे. निःशुल्क उपदेश घेऊन लाभ घ्या.